आणि आता पुणेकरांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे। आज संध्याकाळी 7 नंतर पेट्रोल पंप बंद राहणार आहेत। शहरात गेल्या आठवडाभरात पेट्रोल पंपावरील कर्मचाऱ्यांवर हल्ल्याच्या 3 घटना घडल्या आणि त्या विरोधात पेट्रोल डीलर्स असोसिएशनने हा मोठा निर्णय घेतला। त्यामुळे पुणेकरांसाठी अत्यंत महत्त्वाची आणि कामाची बातमी म्हणावी लागेल। कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी आणि हल्ल्याच्या निषेधार्थ आता पुण्यातील पेट्रोल पंप संध्याकाळी 7 नंतर बंद राहणार। दरम्यान पेट्रोल डीलर असोसिएशनचे राष्ट्रीय प्रवक्ते अली दारूवाला यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी अक्षय बडवे यांनी। पाहूया। पुण्यात आपण जर पाहिलं तर पेट्रोल डीलर्स असोसिएशन कडनं एक निर्णय घेण्यात आला आहे। हा निर्णय काय आहे या संघटनेचे राष्ट्रीय प्रवक्ते अली दारूवाला आपल्या सोबत आहेत। काय निर्णय आहे आणि नेमकं कारण काय आहे? नमस्कार। आपल्या टीव्हीच्या माध्यमातून मी जनमानसला हे कळू इच्छितो, पुणे शहरामध्ये सीएनजी शॉर्टेज आणि छोटे छोटे कारण जसं पेट्रोल पंपावर सुट्टे नाही, मीटर झिरो दाखवलं नाही, यामुळे कर्मचारींना बेदम मारहाण करत आहे। आणि गेल्या 1 आठवड्यात तुम्ही बघितलं तर 5 पंपावर पुलगेट, भैरोबानाला आणि आमचे शहरामध्ये आणि बॉम्बेमध्ये सीएनजीच्या शॉर्टेजमुळे एवढं कर्मचारींना मारण्यात आलेलं आहे। त्या अनुषंगाने आम्ही संघटनेने हे पेट्रोल डिझेल जे आहे हे अतिआवश्यक वस्तू आहे, त्याला आम्ही बंद करू शकत नाही। पण आम्ही असं निर्णय घेतलेला आहे का संध्याकाळी 7 वाजता हे पंप बंद करायचं, कारण रात्री जे दारू पिऊन कस्टमर्स येतात ते आमचे कॅशियरला आणि आता मालकालाही त्यांनी मारायचं सुरू केलेलं आहे। कॅमेरामन सुमित भोसलेसह अक्षय बडवे, साम टीव्ही न्यूज, पुणे। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राइब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।